निवडणुका असतील त्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी तसंच पंतप्रधानांनी त्या ठिकाणी प्रचाराला जाऊ नये असं आवाहन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी केलंय। महानिमिकच्या 58व्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते आणि त्यावेळेला त्यांनी वन नेशन वन इलेक्शनच्या मुद्द्यावरून भाजपवर जोरदार हल्लाबोल केला। जुमलेबाजी जर का बंद करायची असेल तर पहिल्या प्रथम हे मंत्री संत्री कोणी असतील, मुख्यमंत्री असतील, त्यांना प्रचारातून बाहेर करा, आउट। आणि जे शिवसेना प्रमुख सांगायचे, जर तुम्हाला प्रचाराला जायचंय ना तर पहिलं त्या पदावरनं खाली उतरा। एक सर्वसामान्य नागरिक किंवा सर्वसामान्य पक्षाचा नेता म्हणून तुम्ही प्रचाराला जा। एका बाजूला सांगायचं की आम्ही किती 5 कोटी 10 कोटी उद्या 50 कोटी पण बोलतील आम्ही नोकऱ्या निर्माण केलेल्या आहेत। एका बाजूला पंतप्रधान म्हणतात की नोकऱ्या रोजगाराचं आम्ही निर्माण केलेलं आहे, दुसऱ्या बाजूला त्यांच्याच मंत्रिमंडळातले नितीन गडकरी बोलतायत की आरक्षण मिळालं तरी नोकऱ्या कुठून देणार, नोकऱ्याच नाहीयेत। मग शेवटी खरं कोण बोलतंय आणि खोटं कोण बोलतंय? हा जो काही फरक आहे आणि हा जो काही भ्रमाचा भोपळा आहे तो भोपळा दिवसागणिक मोठा होत चाललेला आहे। नुसतं निवडणूक आल्यानंतर त्या भोपळ्यात बसायचं आणि प्रश्न विचारलं आम्हाला आरक्षण कधी देणार का सांगायचं चल रे भोपळ्यात टुणूक टुणूक। भोपळा चाललाय आपला आणि आम्ही आपले त्यांच्या मागोमाग चाललेले, चल रे भोपळ्यात टुणूक टुणूक।